मित्रहो, अभ्यास गणिताचा या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कालमापनाची वजाबाकी कशी करायची हे पाहणार आहोत। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये कालमापनाची बेरीज कशी करायची ते आपण पाहिलेले आहे। त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही कालमापनाची बेरीज कशी करायची हे पाहू शकता। कालमापनाची वजाबाकी म्हणजेच वेळेची वजाबाकी। या ठिकाणी आपण पहिलं उदाहरण सोडून पाहूया। 3 तास 10 मिनिटे वजा 2 तास 5 मिनिटे। ठीक आहे, 3 तास 10 मिनिटांमधून आपणास 2 तास 5 मिनिटे या ठिकाणी वजा करायचे। कालमापनाची वजाबाकी करत असतेवेळेस काय करायचं, दिलेले जे एकक आहेत, कोणकोणते एकक आहेत त्यामध्ये, तर तास आणि मिनिट हे एकक आहेत। आपण काय करणार आहोत, या ठिकाणी एक तक्ता आखून घेणार आहोत, रखाना या ठिकाणी आपण करणार आहोत आणि ते एकक यामध्ये लिहून घ्यायचे आपल्याला, तास आणि मिनिट। पहा मित्रो, उदाहरण सोपं आहे, फक्त आपणास उदाहरण सोडवते वेळेस आपलं पूर्ण लक्ष या उदाहरणावरती असणं गरजेचं आहे। करायचं काय, तास जे आहेत ते तासाच्या घरामध्ये लिहायचे। या ठिकाणी किती तास आहेत, 3 तास। मग आपण काय लिहिलं, या ठिकाणी 3 लिहून घेतलं। त्यानंतर मिनिट किती आहेत, मिनिटे आहेत 10, ते आपण मिनिटाच्या रखान्यामध्ये लिहून घेतलं। त्यामधून काय वजा करायचंय, तर वजा करायचंय आपल्याला 2 तास, म्हणून या ठिकाणी लिहिलं 2, आणि मिनिट किती आहेत 5। ठीक आहे, आता आपण वजाबाकी करूया। मिनिटाच्या वजाबाकी करत असतेवेळी मिनिटामधून मिनिट वजा करायची। 10 मिनिटामधून 5 मिनिटे गेली तर या ठिकाणी 5 मिनिटे राहतील, आणि 3 तासामधून जर 2 तास वजा केले तर 1 तास राहील। मग आपलं उत्तर काय आलं पहा, उत्तर आलेलं आहे 1 तास 5 मिनिटे। म्हणजे 3 तास 10 मिनिटांमधून जर 2 तास 5 मिनिटं वजा केली तर काय शिल्लक राहतात, 1 तास 5 मिनिटे शिल्लक राहतात। आता या उदाहरणामध्ये तुम्ही पाहिलं असेल की 10 मिनिटांमधून 5 मिनिटे या ठिकाणी आपणास वजा करता येत होती। पण जर उदाहरण असं असेल की सुरुवातीला दिलेली मिनिट कमी आहेत आणि नंतर त्यामधून जे वजा करायचे ते मिनिट जर जास्त असतील तर अशा वेळेस उदाहरण नेमकं कसं सोडवायचं ते आपण पुढील उदाहरणाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणार आहोत। पहा, आता आपण उदाहरण फार काही अवघड या ठिकाणी नाही। समजा सुरुवातीला आपण काय केलं, 3 तास 10 मिनिटे आपण जशाच तसे ठेवूयात आणि यामधून काय करूयात, 1 तास 15 मिनिटे आपण वजा करूयात। ठीक आहे, 3 तास 10 मिनिटांमधून 1 तास 15 मिनिटं वजा कशी करायची। पूर्वीच्याच गणितासारखं आपण या ठिकाणी असं रखाना आखून घेऊया। तास आणि मिनिट असे आपण भाग करून घ्यायचं, तास त्यानंतर मिनिट। आता काय होईल, या ठिकाणी 10 मिनिटांमधून 15 मिनिटे वजा करायचे। तर 10 मिनिटांमधून 15 मिनिटं आपल्याला वजा करण्यासाठी थोडंसं बदल यामध्ये करावं लागेल। उदाहरण मांडते वेळेस काय करायचा, पहिला रखाना जो आहे तो रिकामा सोडायचा। तास आणि मिनिट जे लिहिलंय त्याच्या खाली आपण रिकामा रखाना या ठिकाणी सोडायचा आहे। त्यानंतर उदाहरण मांडून घेऊया, 3 तास 10 मिनिटे, त्यामधून काय वजा करायचं आपणास, 1 तास 15 मिनिटे। ठीक आहे, आता 10 मिनिटांमधून 15 मिनिटे वजा होत नाहीत, मग करायचं काय। आता या ठिकाणी आपण काय करूया, तास किती आहेत पाहूया, तास 3 आहेत। 1 तास किती मिनिटांचा असतो, तर 1 तास हा 60 मिनिटांचा असतो। म्हणजे आपण काय करणार आहोत, ह्या तासाच्या घरामधून 1 तास आपण या ठिकाणी घेणार आहोत। मग 1 तास जर आपण मिनिटामध्ये घेतले तर या ठिकाणी किती तास राहतील, तर 3 तासाऐवजी 2 तास राहतील। 1 तास काय झालं, 1 तास मिनिटांच्या घरामध्ये आला। एका तासाची मिनिट किती होतात, एका तासाची 60 मिनिटं होतात। म्हणजे 60 मिनिटं या ठिकाणी आलेले 60 मिनिटे, आणि पूर्वीचे किती मिनिटं आहेत, 10 मिनिटे, तर आता एकूण किती मिनिटं झाले, 70 मिनिटे। ठीक आहे, 70 मिनिटं कशी आली, तर 1 तास आपण या बाजूला घेतला, एका तासाचे 60 मिनिटं झाले आणि पूर्वीचे 10 मिनिटे 70 मिनिटं। मग आपणास काय करायचं, या ठिकाणी 70 मिनिटांमधून 15 मिनिटं वजा करायचे। शून्यातून 5 जाणार नाहीत, इकडचा अंक घेतला, 10 झाले, 10 मधून 5 गेले, 5 राहिले, आणि 6 मधून 1 गेला, 5 राहिला, तर या ठिकाणी 55 मिनिटं शिल्लक राहिली, आणि 2 तासामधून 1 तास गेला तर 1 तास राहतील। तर आपलं उत्तर काय आलं पहा, उत्तर आलेलं आहे 1 तास 55 मिनिटे। ठीक आहे, म्हणजे काय करायचं आपल्यास, जेव्हा लहान संख्येमधून मोठी संख्या वजा करायची मिनिटामध्ये, त्यावेळेस आपण अशा पद्धतीने त्यांची वजाबाकी करू शकतो। अशाच पद्धतीची 2 उदाहरणे तुम्ही सोडून पहा। 2 तास
10 मिनिटे वजा 1 तास 18 मिनिटे. आणि दुसरं उदाहरण सोडून पहा. 5 तास 45 मिनिटे वजा 1 तास 10 मिनिटे. ही उदाहरणं सोडून या उदाहरणाचे जे उत्तर आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि यासारखे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.